नमस्कार, मी सायली समुद्रे, समाजशास्त्र विभाग, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर। आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे समाजशास्त्राचा अभ्यास विषय। समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्राच्या माध्यमातून आपण काय शिकत असतो, या सगळ्या संदर्भामध्ये तर आपण चर्चा करणारच आहोत। परंतु समाजशास्त्राचा अर्थ समजावून घेण्यासाठी आपल्याला विविध विचारवंतांनी समाजशास्त्राची जी व्याख्या स्पष्ट केलेली आहे त्याचा मतितार्थ लक्षात घेणे गरजेचे आहे। समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन करणारे शास्त्र होय। त्याचप्रमाणे समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजामध्ये जे विविध सामाजिक समूह आढळून येतात त्या सामाजिक समूहांचे अध्ययन करणारे शास्त्र होय, किंवा सामाजिक संबंधांचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय। अशा पद्धतीने विविध विचारवंतांनी समाजशास्त्राची व्याख्या केलेली आहे। तेव्हा या व्याख्यांमधून आपल्याला असं लक्षात येतं की समाजशास्त्राचा जो अर्थ आहे तो अत्यंत व्यापक स्वरूपाचा आहे। आणि त्याचप्रमाणे आज आपण जे जाणून घेणार आहोत तो समाजशास्त्राचा जो अभ्यास विषय आहे ना, तो देखील अत्यंत व्यापक स्वरूपाचा आहे। त्यामुळे आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात। समाजशास्त्राचा पहिला अतिशय महत्त्वपूर्ण स्वरूपाचा अभ्यास विषय म्हणजे मानवी समाज होय। मानवी समाजाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन करणारे शास्त्र म्हणजेच समाजशास्त्र होय, हे आपण आत्ताच पाहिलं। मानवी समाज हा समाजशास्त्राचा मूलभूत स्वरूपाचा अभ्यास विषय आहे, कारण मुळातच मानवी समाज हा एखाद्या शास्त्राचा अभ्यास विषय असू शकतो। मानवी समाज हा जो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे, आपलं संपूर्ण जीवन जर कुठे व्यतीत होत असेल किंवा संपूर्ण जीवन जगत असताना आपल्याला जर आत्यंतिक महत्त्वाची गरज जर आपली काय असेल तर ती असते आपला समाज, आपली मानवी समाज व्यवस्था। तर ह्या मानवी समाजाचं शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन जे शास्त्र करतं त्याचा मुख्य अभ्यास विषय काय असतो तर तो असतो मानवी समाज। त्यामुळे समाजशास्त्राचा हा पहिला आणि महत्त्वाचा अभ्यास विषय आहे। त्यानंतरचा समाजशास्त्राचा आपण अभ्यास विषय बघतोय तो म्हणजे सामाजिक समस्या होय। आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही प्रश्न असतात, काही अडचणी असतात। आपलं दैनंदिन जीवन जेव्हा आपण जगत असतो की नाही, त्यावेळेला दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्येकाला काही समस्यांना सामोरे जावे लागतात। मग मानवी समाजाचं सुद्धा असंच आहे। मानवी समाजामध्ये सुद्धा अनेक सामाजिक समस्या असतात। मग त्यामधल्या काही सामाजिक समस्या ह्या विशिष्ट सामाजिक समूहांशी अधिक आपण प्रामुख्याने जोडलेल्या बघतो, तर काही सामाजिक समस्या ह्या संपूर्ण मानवी समाजाशी संबंधित असतात। काही सामाजिक समस्या ह्या अनेक शतकापासून चालत आलेल्या असतात, तर काही सामाजिक समस्या ह्या नव्याने निर्माण झालेल्या असतात। परंतु कोणताही मानवी समाज किंवा कोणतीही व्यक्ती ह्या सामाजिक समस्यांपासून एका मर्यादेनंतर अलिप्त राहू शकत नाही, कारण या सामाजिक समस्यांचे परिणाम हे व्यक्ती वर्तनावर, व्यक्तीच्या जीवनावर, व्यक्तीच्या मनावर आणि पर्यायाने मानवी समाज व्यवस्थेवर हे अतिशय गंभीर स्वरूपामध्ये होत असतात। आणि म्हणूनच या सामाजिक समस्यांचा अभ्यास होणे खूप गरजेचे असते। जर या सामाजिक समस्यांचा अभ्यास झाला तरच त्यावरती उपाययोजना सुचवल्या जाणे किंवा या समस्यांचे निर्मूलन करणे शक्य होत असते। आणि म्हणूनच समाजशास्त्राचा अत्यंत महत्त्वाचा अभ्यास विषय आहे तो म्हणजे सामाजिक समस्या। त्यानंतरचा अभ्यास विषय आपण बघतोय तो आहे सामाजिक संबंध। आपण आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे सामाजिक संबंधांचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय। अर्थात मानवी समाजाचा भाग म्हणून स्वतःचे आयुष्य जगत असताना व्यक्तींचा परस्परांशी जो संपर्क येतो किंवा त्या संपर्कामधून ज्या मानवी संपर्कामधूनच तर माणसं एकमेकांशी जोडली जातात। आणि याला आपण जर बघितलं तर हे जे परस्परांशी येणारा संपर्क किंवा परस्परांशी माणसं जोडली जाण्यामुळे निर्माण होणारे जे संबंध असतात ते सामाजिक संबंध असतात। ज्या समाज व्यवस्थेचा आपण भाग असतो त्या समाज व्यवस्थेचा भाग म्हणूनच परस्परांशी सामाजिक संबंधांची निर्मिती होत असते। आणि म्हणूनच ह्या सामाजिक संबंधांचे सुद्धा अध्ययन समाजशास्त्रामध्ये एक अभ्यास विषय म्हणून केला जात असते। त्यानंतर आपण बघतोय तो म्हणजे पुढचा अभ्यास विषय तो आहे सामाजिक क्रिया। व्यक्तीची
प्रत्येक क्रिया ही जी असते ना, त्यापैकी महत्वाच्या ज्या क्रिया असतात त्यांच्याकडे आपण बघतो सामाजिक क्रिया म्हणून. सामाजिक क्रिया कशा निर्माण होतात, तर व्यक्ती व्यक्तींच्या जेव्हा परस्परांशी संपर्क येतो त्यामधून व्यक्ती परस्परांना प्रभावित करतात आणि परस्परांना प्रभावित केल्यानंतर दोन व्यक्तींमध्ये ज्या क्रिया घडून येतात त्यांच्याकडे आपण सामाजिक क्रिया म्हणून बघत असतो. आणि ह्या सामाजिक क्रिया ह्या आपण ज्या समाज व्यवस्थेचा भाग म्हणून जगत असतो ना, तर त्या समाज व्यवस्थेचा भाग म्हणून मग व्यक्ती व्यक्तींमध्ये सामाजिक क्रिया ह्या घडून येत असतात. आणि ह्या सामाजिक क्रियांचा व्यक्तीच्या जीवनावर जसा परिणाम होतो तसाच मानवी समाज व्यवस्थेवर सुद्धा परिणाम होतो. आणि म्हणूनच ह्या सामाजिक क्रियांकडे सुद्धा अतिशय गंभीरपणे बघितलं गेलं पाहिजे, त्यांचा अभ्यास झाला पाहिजे. आणि म्हणूनच सामाजिक क्रिया हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. त्यानंतरचा समाजशास्त्राचा आपण अभ्यास विषय बघतोय तो आहे सामाजिक परिवर्तन. बदल हा सृष्टीचा नियम आहे, हे वाक्य आपण अनेकदा ऐकलेलं असतं आणि मानवी समाजाच्या बाबतीत सुद्धा हेच सत्य आहे. कोणतीही समाज व्यवस्था सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेपासून अलिप्त राहू शकत नाही, कारण प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये असे काही प्रसंग येत असतात किंवा अशा काही घटना घडत असतात की त्यामधून समाजामध्ये बदलाची प्रक्रिया ही सुरू होत असते आणि ह्या बदलांचा परिणाम हा मानवी समाजावर होत असतो. सर्वसाधारणपणे आपण बघतो की सामाजिक संबंधांमध्ये घडून येणारे परिवर्तन, सामाजिक संरचनेमध्ये घडून येणारे परिवर्तन म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. त्यामुळे ज्या समाज व्यवस्थेमध्ये आपण आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करत असतो किंवा आपलं दैनंदिन जीवन आपण जगत असतो, तो समाज जर अनेक अर्थांनी बदलत असेल तर त्या बदलांचा सामना करणे ही प्रत्येक व्यक्तीची गरज असते, कारण ह्या बदलांचा एक परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. आणि म्हणूनच सामाजिक परिवर्तन हे समाजशास्त्राचा एक महत्वपूर्ण अभ्यास विषय असलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आपण बघतोय ते म्हणजे सामाजिक स्तरीकरण. प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये एक स्तरीकरणाची प्रक्रिया असलेली आपल्याला आढळून येत असते. मग हे स्तरीकरण म्हणजे काय, तर उच्च नीचतेच्या भावनेच्या आधारावर जेव्हा समाजामध्ये विभाजन घडून येत असतं त्यावेळेला सामाजिक स्तरीकरणाची प्रक्रिया ही घडून येत असते. ही प्रक्रिया ही प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असलेली आपल्याला दिसून येत असते. परंतु ह्या सामाजिक स्तरीकरणाचा संबंधित समाज व्यवस्थेवर आणि संबंधित समाज व्यवस्थेमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तींवर किंवा व्यक्ती समूहावर एक प्रकारचा परिणाम हा होत असतो. आणि म्हणूनच सामाजिक स्तरीकरण हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत तो पुढचा अभ्यास विषय म्हणजे सोशल थेअरीज किंवा सामाजिक सिद्धांत, समाजशास्त्रीय सिद्धांत. समाजशास्त्रामध्ये ज्या ज्या समाजशास्त्रज्ञांनी व्यापक स्वरूपाचे योगदान दिलेले आहे आणि ह्या विविध समाजशास्त्रज्ञांनी मांडलेल्या संकल्पना किंवा त्यांनी मांडलेले सिद्धांत यांच्या माध्यमातूनच समाजशास्त्र ही एक ज्ञानशाखा म्हणून विकसित होत आहे. त्यांच्याच सामाजिक सिद्धांतांचा किंवा त्या सोशल थेअरीजचा आपण समाजशास्त्रामध्ये अभ्यास विषय म्हणून अभ्यास करत असतो. या सामाजिक सिद्धांतांच्या माध्यमातून समाजशास्त्रीय ज्ञानविश्व हे अधिकाधिक समृद्ध होत असते किंवा मानवी समाजाच्या अनेक पैलूंवर भाष्य करण्याचे किंवा प्रकाश टाकण्याचे काम ह्या सामाजिक सिद्धांतांच्या माध्यमातून होत असते. म्हणून सामाजिक सिद्धांत हा समाजशास्त्राचा महत्वाचा अभ्यास विषय आहे. त्यानंतर आपण बघत आहोत ते म्हणजे समाजशास्त्राचा एक महत्वाचा अभ्यास विषय ते म्हणजे संस्कृती. मानवी संस्कृती ही मानवी जीवनाचा मानवनिर्मित भाग असते. म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो, कोणतीही समाज व्यवस्था असू देत, परंतु कोणत्याही समाज व्यवस्थेमध्ये एक विशिष्ट प्रकारची संस्कृती हे अस्तित्वात असते आणि त्या संस्कृतीकडे समाजशास्त्रीय परिभाषेत पाहिले जाणे किंवा मानवी समाजाचा भाग म्हणून समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून तिचा अभ्यास करणे ही अतिशय महत्वाची आणि आवश्यक बाब असते. कारण व्यक्तीच्या वर्तनावर, व्यक्तीच्या जीवनावर संस्कृतीचा सुद्धा परिणाम हा होत असतो. म्हणून संस्कृती हा समाजशास्त्राचा महत्वाचा अभ्यास विषय आहे. त्यानंतरचा अभ्यास विषय आपण बघतोय तो म्हणजे सामाजिकरण. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सामाजिकरणाच्या प्रक्रियेचे स्वतःचे असे स्थान असते. सामाजिकरण म्हणजे काय, तर आपण आपल्याला जर बोली भाषेमध्ये आपल्या सामाजिकरणाची प्रक्रिया म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की सामाजिकरण म्हणजे व्यक्तिमत्व विकसित करण्याची
प्रक्रिया किंवा माणसाला घडवण्याची प्रक्रिया, त्याला आपण सामाजिकरणाचा समाजशास्त्रीय परिभाषेत म्हणत असतो. व्यक्तीचं संपूर्ण जीवन हे त्याचं सामाजिकरण कसं झालेलं आहे, कोणत्या माध्यमातून सामाजिकरण झालेलं आहे आणि त्या सामाजिकरणाच्या प्रक्रियेचा व्यक्तीच्या जीवनावरती कसा परिणाम झालेला आहे, त्याच्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम झालेला आहे, यावरच व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि त्याचं भवितव्य हे ठरत असतं. त्यामुळे समाजशास्त्रामध्ये सामाजिकरणाच्या प्रक्रियेचं एक वेगळं महत्व असल्यामुळे आपण एक अभ्यास विषय म्हणून सामाजिकरणाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये करत असतो. त्यानंतर आपण बघत आहोत तो पुढचा अभ्यास विषय म्हणजे सामाजिक समूह. माणूस हा जो प्राणी, मानव हा जो प्राणी आहे किंवा मानव जो असतो तो एकटा जगू शकत नसतो, त्यामुळे तो समाजशील असतो. एकटं जीवन जगायला कुठल्याही व्यक्तीला एका मर्यादेनंतर आवडत नसतं, कारण माणसाला स्वतःचं आयुष्य व्यतीत करण्यासाठी इतरांच्या मदतीची, इतरांच्या सहकार्याची गरज असते आणि म्हणून एका समूहाचा भाग असणे हे कोणत्याही व्यक्तीसाठी आवश्यक असते. म्हणून जे विविध प्रकारचे सामाजिक समूह आपल्याला आढळून येत असतात, त्या सामाजिक समूहांचे सुद्धा अध्ययन मानवी समाजामध्ये होणे गरजेचे असते, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक समूह स्वतःचे असे एक योगदान देत असतात, स्वतःची अशी एक भूमिका बजावत असतात. म्हणून सामाजिक समूह काय आहे, तर सामाजिक समूह हा समाजशास्त्राचा महत्वाचा अभ्यास विषय आहे. त्यानंतरचा महत्वाचा अभ्यास विषय आहे ते म्हणजे सामाजिक नियंत्रण. प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक नियंत्रणाची एक प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येते. त्या प्रक्रियेची स्वतःची अशी एक भूमिका प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये असते आणि म्हणूनच समाजशास्त्रीय परिभाषेमध्ये सामाजिक नियंत्रण काय असतं, सामाजिक नियंत्रणाची गरज काय असते, सामाजिक नियंत्रणाचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर काय होतो, या सर्व दृष्टिकोनातून आपण सामाजिक नियंत्रणाचा अभ्यास एक अभ्यास विषय म्हणून समाजशास्त्रामध्ये करत असतो. अत्यंत व्यापक आणि विस्तृत अशा स्वरूपाचा जो समाजशास्त्र हा विषय आहे, त्यामध्ये जे अनेक अभ्यास विषय समाविष्ट होतात, त्यातील काही महत्वपूर्ण आणि प्रातिनिधिक अभ्यास विषयांच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा केलेली आहे. धन्यवाद.